राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्ह्याकडून जे 30% आणि नाताळच्या अनुषंगाने जे काही मोहीम राबवण्यात येत होती, त्या मोहिमेमध्ये मागच्या या डिसेंबर महिन्यामध्ये कालपर्यंत जवळपास 223 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर ते 223 गुन्ह्यामध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. आणि कालचीच नुकताच गोवा बनावटीचं पण कारवाई करण्यात आलेली आहे. त्या गोवा बनावटीच्या कारवाईमध्ये जवळपास 1250 पेक्षा जास्त बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 3 आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि 2 आरोपी संशयित आहेत, ते फरार आहेत. आणि यापुढेही याबाबतचा तपास सुरू आहे. यामध्ये जे काही व्हेकल्स इन्व्हॉल्व असतील किंवा जो मुद्देमाल आहे तो कुठून आणला गेला किंवा कुठे जाणार होता, या अनुषंगाने याबाबतचा तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही बिबीवाडी परिसरामध्ये काल आमच्या एच विभागाच्या पथकाकडून झालेली आहे. या पथकामध्ये या विभागाचे निरीक्षक श्री अशोक कटकम, प्रशांत दळवी दुय्यम निरीक्षक, अनिल पवार व इतर टीम, या टीमकडनं ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सदरचा मुद्देमाल हा गोवा राज्यातून आणला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आता चौकशी दरम्यान किंवा तपासामध्ये असं निष्पन्न होते की त्याच्याकडचे असणारे प्रायव्हेट व्हेकल आहे, 4 व्हीलर. ते व्हेकल सीजसाठी पण आमची टीम गेलेली आहे. या प्रायव्हेट व्हेकलमधून तो सदरचा मुद्देमाल आणला गेल्याबाबतची प्रथमदर्शनी माहिती आहे. व इथे माल आल्यानंतर 2 व्हीलरवरती त्यांनी इतर ठिकाणी पण सदरचा माल काही ठिकाणी दिल्याबाबतची जी आहे ती माहिती मिळालेली आहे. आता जो मुख्य आरोपी आहे त्याच्याकडनं जे 2 लोकांना जो मुद्देमाल दिला गेलेला होता, ते दोन्ही आरोपी आपल्या ताब्यामध्ये काल आपण घेतलेले आहेत. यामध्ये सहभागी असणारी टीम आहे, त्या टीममधले अजून 2 आरोपी आपण निष्पन्न झाले, ते आरोपी फरार आहेत. याबाबतची अधिकची माहिती यावरती आताच भाष्य करणं योग्य होणार नाही, कारण की याबाबतीत कुठल्याही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबाबत भाष्य करणं योग्य होणार नाही. याबाबत लवकरच तुम्हाला आम्ही अपडेट करू. डिसेंबर महिन्यामध्ये 1 तारखेपासूनचा मुद्देमाल आहे, त्यामध्ये 223 पेक्षा जास्त गुन्हे पण म्हणजे दाखल करण्यात आलेले आहेत जिल्हाभरामध्ये. आणि अजून 2 दिवस आहेत, यामध्ये आणखी जास्तीत जास्त मुद्देमाल या विभागाकडून जप्त करण्याबाबतची कारवाई सुरू आहे. आणि नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या म्हणजे विभागामार्फत 17 पथके तैनात करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये जवळपास 50 अधिकारी आणि 100 पेक्षा जास्त कर्मचारी या पथकामध्ये सहभागी आहेत. त्या पथकामार्फत रात्रीच्या गस्ती असतील, तात्पुरत्या स्वरूपाचे चेक नाके असतील, संशयित वाहनांची तपासणी असेल, किंवा ज्या अनुद्यप्त्यामध्ये संशयित लिकर यापूर्वी पण आढळून आलेली आहे किंवा संशयित अनुद्यप्त्या आहेत, त्यावरती सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे. ठीक आहे. आता या बाबतीत अधिकची माहिती अशी की 1 डे परमिट आम्ही म्हणतो, FL4A लायसन्स, जे पार्टीज किंवा ज्यांना कोणाला नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे पण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून स्वागत करायचं आहे, त्या अनुषंगाने त्यांना आम्ही 1 दिवसीय परवाना देतो. जसं एखाद्या सोसायटीमध्ये गेट टुगेदर असेल किंवा 5 स्टार हॉटेल किंवा 3 स्टार हॉटेलमध्ये गेट टुगेदर्स असतील, या बाबतीत आम्ही 1 दिवसीय परवाना देतो. आत्तापर्यंत आमच्याकडे 50 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेली आहेत 30+च्या 1 डे परमिटसाठी. तर त्या बाबतीतची इश्यू करण्याची कारवाई सुरू आहे. हॉटेल्सना जसं शासनाने निर्गमित केलेल्या पत्रानुसार पहाटे 5 वाजेपर्यंतची FL3ना ऑलरेडी परमिशन देण्यात आलेली आहे. आता यामध्ये जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे तो फ्रूटचा पण व्यवसाय करत असल्याचं यामध्ये निष्पन्न झालं आहे. कदाचित ही डिलिव्हरी फ्रूटच्या आड पण डिलिव्हरी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अगदीच तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे. तपासामध्ये काही आमच्या टीम्स ऑलरेडी फील्डवरती आहेत. त्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल, आणि यामुळेच आम्ही नावं वगैरे डिस्क्लोज का करत नाही, कारण की याच्यामध्ये अजून मोठी लिंक लागण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत. हे त्यांचं पर्सनल व्हेकल आहे, 4 व्हीलर, त्यामध्ये आणलेले 10 बॉक्स 15 बॉक्स असे आणून त्यांनी साठवणूक केलेली आहे. आणि एकाच ठिकाणी स्टॉक करून मग ते कोणाला असं 2 बॉक्स 3 बॉक्स
देण्यात आलेले आहेत. काल मग ते 15 बॉक्स देताना आम्ही बिबेवाडीमध्ये त्यांना पकडलं.